अमरावती शहराचा विस्तार वाढला, पर्यायाने वाहतूक वाढली, त्यानुसार शहरात उड्डाणपूल गरजेचे झाले आहेत। इतवारा बाजार येथे जड वाहतूक विभागण्यासाठी उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू करण्यात आलं। मात्र इतवारा बाजार परिसरातील अर्धवट उड्डाणपूल नागरिकांसाठी डोकेदुखी बनलाय। 2020 पासून उड्डाणपुलांच्या बांधकामाला सुरुवात झाली। पूल अर्धवटच आहे। येथे वाहन चालकांचे अपघात होतात आहे, ट्रॅफिक जाम होतोय। रमजानच्या पवित्र महिन्यात खरेदी करायला येणाऱ्या नागरिकांना मोठी अडचण होत आहे। 2020 पासून इतवारा बाजार येथे उड्डाणपुलाच्या बांधकामाला सुरुवात झाली। 2024 उजाडले तरी पूल अर्धवटच आहे। येथे वाहन चालकांचे अपघात होतात, ट्रॅफिक जॅम होतो। रमजानच्या पवित्र महिन्यात खरेदी करायला येणाऱ्या नागरिकांना मोठी अडचण होत आहे। उड्डाणपूल पूर्ण न झाल्याने मुस्लिम बांधवांनी सोशल मीडियावर अनेकदा व्हिडिओ व्हायरल करून संतापही व्यक्त केलाय। सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे लक्ष देणार का, असा दुकानदार आणि खरेदीदारांचा प्रश्न आहे। नाही म्हणायला उड्डाणपुलाचे काम सुरू आहे। मोजक्या कामगारांच्या भरोश्यावर कंत्राटदार 2 शिफ्टमध्ये काम चलाऊ काम करीत असल्याचा आरोप केला जातोय। फुटाणा विक्रेत्यांसह दुकानदार या बांधकामाने त्रस्त आहेत। इतवारा बाजारात खरेदीला आलेल्या नागरिकांनी सिटी न्यूजला प्रतिक्रिया दिल्या आहेत। काय खरेदी करण्यात आपण दाखल झाले अमरावती शहरातील इतवारा बाजारामध्ये? हो, हे बाजार इतवारा बाजार भाजीपाला वगैरे काहीतरी घ्यायचं होतं। दर आठवडे येतात, दर आठवड्यात रोजचे मोठं चालले। या अर्धवट बांधकामामुळे उड्डाणपुलाचे आपल्याला काही त्रास होते का वाहन चालवतो? चांगला त्रास होते ना। रोड क्रॉस करणे आहे, छोटे छोटे रोड बनले आहे, ट्रॉफिक जास्त झालं त्याच्यामुळे ट्रॉफिक जास्त वाढलं। एका साईडला एक साईड 2 साईड असं होते ना, त्यामुळं त्रास होतोच। काय अपेक्षा आहे, लवकर व्हावं की नाही? लवकर व्हायला पाहिजे पूल पटकन, म्हणजे मोकळं होऊन जाईल। कारण इथं न जाणारे बघू कोणी पुलावरून जाईन, वरून ते फडान चौकातनी जाणारे, त्यामुळे फरक पडेल। किती वर्षापासून आपल्याला त्रास होता म्हणजे आपल्याला पाहत आहे? ते बांधकाम झालं तेव्हापासून, हे चालू झालं तेव्हापासून चालू आहे की नाही? पूर्ण झालं नसल्याने त्रास होतोच आहे। चालू होणार चालूच आहे। मैं शीतल गुप्ता चित्रा चौक इतवारा बाज़ार से सिटी न्यूज़ के माध्यम से महानगर पालिका से निवेदन करना चाहता हूँ कि जो उड़ान पुल का काम चल रहा है ये काफ़ी धीमी गति से चल रहा है। इसकी वजह से यहाँ काफ़ी ट्रैफिक हो रहा है और आवागमन में बहुत तकलीफ हो रही है। सिटी न्यूज़ के माध्यम से महानगर पालिका से मैं निवेदन करता हूँ कि जल्द से जल्द उड़ान पुल का काम होए, ऐसा विनंती है। इतवारा बाजार परिसरामध्ये आले आहेत, काय कारण आहे? कारण सर इथे ट्रॅफिक खूप जाम होतं आहे। किती वर्ष झाले उड्डाणपुलाचं काम चालू आहे आणि प्रत्यक्षात इथे उड्डाणपुलाचं काम रखडलेलं आहे। किती वर्ष झाले म्हणजे काम चालू नाही आहे, ट्रॅफिकला खूप तकलीफ होते आणि सायकलने याच्यामुळे आलो की का गाडी घेऊन येऊ शकत नाही, ट्रॅफिक एवढा आहे, गाडी ठेवायला जागा नाही आहे, प्रॉब्लेम तो आहे। काय अपेक्षा आहे तात्काळ लवकर, म्हणजे अपेक्षा अशी आहे की बा तात्काळ लवकर झाला पाहिजे उड्डाणपूल आणि सर्व नागरिकांना व्यवस्थित म्हणजे जायला तकलीफ न होणार असं होईल। बाजारामध्ये सुद्धा खरेदी करायला आले आहेत, त्रास होतोय काय उड्डाणपुलाचा? हरशिराजवरून आला मी ऑटोनं, 40 रुपये गेले, गाडी घरी ठेवून दिली। इकडे चालतात नाही, साधा तर चालता येत नाही, तर गाडी काय येणार आहे इकडे? उड्डाणपूल होईन तर जमून, नाही तर मग काय जमते म्हाताऱ्या माणसाचं? अरे हे ट्रॅफिक किती काय, कधी हातपाय तोडून देईन की नेमणे सांगता येत ना। उड्डाणपुलाची एवढी गरज आहे ना काय? तर किती वर्षाचा उड्डाणपूल मंजूर झाला, काँग्रेसच्या राजवडीत सुनील देशमुखने केला, अजून झालाच नाही ना। सुलभा खोडके यांच्या हस्ते उद्घाटन झालं। सुलभा खोडकेचं उद्घाटन झालं, पण सुनील देशमुखच्या पासून ठीक आहे, जे काय झालं असेल ते। सुनील देशमुखने मंजूर केला ना त्या इतवारा बाजारापासून, म्हणजे किती वर्षाचं काम चालू आहे, अजून झालंच नाही। या नवीन सरकार तर काहीच नाही केलं। काय केलं? नवीन सरकार पूर्ण केलं नाही, काहीच केलं नाही। सांगा ना काय कुठं केलं तर सांगा तर खरी। काय मागणी काय आहे की तात्काळ लवकर पूल बनवा? लवकर झाला पाहिजे। तर मनात असं वाटलं बघा सडपाड्यानं काम चाललं होऊन अधिक बंद पडलं काय, असं खूप त्रास आहे ना। धुनीच्या पायरी आता काय यायला लागते, संध्याकाळी यायला लागतं मध्ये आठवून, इकडे तर तसं पाय नाही फेकतायत। अमरावती शहराचा विस्तार वाढला, पर्यायाने वाहतूक वाढली, त्यानुसार शहरात उड्डाणपूल गरजेचे झालेत। इतवारा बाजार येथे जड वाहतूक विभागण्यासाठी उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू करण्यात आलंय। मात्र इतवारा बाजार परिसरातील अर्धवट उड्डाणपूल नागरिकांसाठी डोकेदुखी बनलाय। कासवाच्या गतीने सुरू असलेल्या या बांधकामाकडे कोणी लक्ष देणार का, असा प्रश्न नागरिकांचा आहे। अमरावती शहर विकासाच्या मार्गावर आहेत। अमरावती शहरामध्ये गाडगेनगरचं उड्डाणपूल असेल, राजापेठ उड्डाणपूल असेल किंवा तिसरीकडे बडनेरा मार्गावरचा उड्डाणपूल असेल, हे संपूर्ण उड्डाणपूल हे तात्काळ करण्यात आले। अनेकांची वाहने तात्काळ धावण्यात आले। उद्घाटन भूमिपूजन सर्व संपले
आणि संपूर्ण अमरावती शहरात विकास आता चांगल्या मार्गावर जात आहे. मात्र अमरावती शहरात मध्यवर्ती भागामध्ये असलेल्या इतवारा ते पठाण चौक ते नागपुरी गेट आणि दुसरीकडे नवसारीकडे जाणारा उड्डाणपूल हा का थांबला, गंभीर प्रश्न आता पुन्हा निर्माण झालेला आहे. आपलं लक्ष जात असेल तर उड्डाणपुलाचं हेच बांधकाम अर्धवट सोडण्यात आल्याचा येथील नागरिकांचा संतप्त प्रतिक्रिया सिटी न्यूजने यापूर्वीसुद्धा कव्हर केले होते, आक्षेपसुद्धा नोंदविला होता. आणि हाच उड्डाणपूल 2020पासनं अद्यापपर्यंत का पूर्ण झाला नाही हेही एक गुपितच म्हणावं लागेल. गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत. एकीकडे मुस्लिम बांधवांचं पवित्र उत्सव पर्व रमजान महिन्याला सुरुवात झाली आहे. मुस्लिम बांधव रोजा म्हणजे उपवास करीत आहेत आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये हाच उत्सव मोठ्या आनंदात साजरा होणार आहे. मात्र हे उड्डाणपूल अनेक नागरिकांना, अनेक व्यापाऱ्यांना अडसर मोठ्या प्रमाणात भासत आहेत. अनेकांचा अपघात झाला आहे. 2020पासनं सुरुवात झालेलं हे बांधकाम अद्यापपर्यंत पूर्ण का झालेलं नाही हा एक प्रश्न आता निर्माण होत आहेत. आपलं लक्ष जात असेल तर दोन्ही मार्गाने निमुळता येण्या जाण्याचा मार्ग केला आहे. याच निमुळत्या मार्गाने अनेक दुचाकी चालक याच रस्त्यावर त्यांचा अपघात झाला आहे. कंत्राटदाराने हयगय काय केली, कामगारांची संख्या का जास्त लावण्यात आली नाही आणि तात्पुरत्या कामगारांच्या भरोशावर अतिशय महत्त्वाचं अमरावतीला न शोभणारे हे कार्य आता समोर येत आहेत. अमरावती जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ इतवारा बाजारपेठ समजलं जातं आहे. अतिशय वर्दळीचा भाग अमरावती शहरात याच परिसरात समजला जातो आहे. मात्र 2020पासनं उड्डाणपूल बांधकामाला सुरुवात झाली. अद्याप मात्र हेच उड्डाणपूल तुकड्या तुकड्यांनी बांधकाम केलं आहे आणि याच उड्डाणपुलाचे अनेक सोशल मीडियावर अनेक येथील स्थानिक नागरिकांनी व्हिडिओ, आक्षेप, आक्रोश व्यक्त केला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग जागृत होणार का? मनपा प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संयुक्त विद्यमाने अनेक वर्षापासून सुरुवात केलेली ही बांधकाम उड्डाणपुलाची केव्हा पूर्ण होणार हा प्रश्न आता निर्माण होत आहेत. अनेक धर्मातील सण उत्सव संपले. आता मुस्लिम बांधवांचा रमजानचा महिना सुरुवात झाला आहे. मात्र याच पर्वामध्ये सुद्धा अनेक मुस्लिम बांधवांना हाच अर्धवट उड्डाणपूल आता अडचण होत आहेत. याच उड्डाणपुलाच्या अगदी शेवटच्या टोकावर आपण पोहोचलेलो आहे. चित्रा चौक हे दृश्य आपण बघत आहात. या चित्रा चौकामध्ये अर्धवट बांधकामाचं अद्याप काम सुरूच आहे आणि एकीकडे सरोज चौकाकडे जाणारा मार्ग तर दुसरीकडे पुन्हा इरविंगकडे जाणारा मार्ग तर तिसरीकडे प्रभात चौकाकडे जाणारा मार्ग आणि याच चौकामध्ये येणारा हा निमुळता रस्ता अतिशय वर्दळीचा भाग असल्यामुळे अपघाताला निमंत्रण देण्याची शक्यता नाकारता येत नाही. अर्धवट बांधकाम उड्डाणपुलाचा प्रश्न आता याच अमरावती जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणूक सुरू असताना या परिसरामधील नागरिक याच उड्डाणपुलाला घेऊन प्रश्न निर्माण करणार आहे आणि हा सुद्धा प्रश्न आता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उभा राहणार आहे हे मात्र खरं.